झी 24 तास एक पाऊल पुढे. अगदी सुरुवातीला डोकावूयात मराठी मालिकांच्या विश्वात. मला सासू हवी या मालिकेमध्ये नुकतीच काकू आजीची एंट्री झालेली आहे. काकू आजीच्या येण्यानं घरातल्या साऱ्यांचेच धाबे दणाणलेले आहेत. चला तर मग विचारूयात त्यांनाच सध्या काय सुरू आहे रत्नपारखींच्या घरात. अगं तू म्हणतेस ना देवदर्शनाला जायचंय, देवदर्शन म्हणून आम्ही तुझ्यासाठी अष्टविनायक यात्रेची तिकीट आणली. काहीही झालं ना तरी काकू आजी आणि आई एकमेकींसमोर यायला नको. काहीही झालं ना तरी काकू आजी आणि आई एकमेकींसमोर यायलाच हवं. आता कसली जातीये मी? आज तुम्ही आमच्या सेटवर आहात मला सासू हवीच्या, आणि आमच्याकडे एक नवीन एंट्री झाली आमच्या काकी आजीची. काकी आजी जरा स्ट्रिक्ट आहे, म्हणजे आमच्या मुलांवर तर तिला आम्ही फिमेल हिटलर म्हणायला लागलोय. तर पहिले मी माझ्या भावांना विचारतो की काकी आजी काय प्रकरण आहे. भावांनो, प्रथमेश दादा, काकी आजीला सर्वात जास्त तू पाहिलेस, तर काकी आजी विषयी सांग ना जरा. काकू आजीबद्दल सांगायचं म्हणजे ती अत्यंत स्ट्रिक्ट आहे, तिचा दरारा खूप आहे आणि ती शिस्तप्रिय आहे आणि थोडीशी अंधश्रद्धाळू पण आहे. म्हणजे डावाडोळा कावळा ओरडला तर येणार अशा पद्धतीने ती वावरते. आणि तिला असं कुठून तरी लक्षात आलं आहे की या घरावर काहीतरी आता वाईट होणार आहे, त्यामुळे ती इथे अचानक होळीच्या दिवशी आली आहे. हे सगळ्यांना माहितीच आहे, पण ती आल्यामुळे आमचे जे काय हाल होत आहेत ते तुम्हाला बघायला मिळतीलच. आमचा ऋषी जो आहे ना तो तिचा सगळ्यात लाडका आहे, तर त्याला विचारूया का. काय रे ऋषी? ऋषी, काकी आजीविषयी तुला काय म्हणायचं? काकी आजीविषयी आपण काय बोलणार, कारण काकी आजीनी आमच्या आबांना संस्कार दिलेत. म्हणजे तिची जडणघडण, तिची दिलेली वागणूक, हे सगळं तिने आबांना दिलं आणि आबा त्यातनं घडत गेले आणि हे सगळं आबांकडनं आपल्याला मिळालं. त्याच्यामुळे ती आम्हाला जो काही त्रास देते, जो तुम्ही पाहतात सध्या टेलिव्हिजनवर, तो त्रास खरं तर खूप आम्हाला कष्टाचं फळ मिळावं किंवा कष्टाचं महत्व कळावं, जे हल्लीच्या काळात कुठेतरी आपल्यासारख्या तरुण मुलांकडनं कुठेतरी मिसिंग असतं. तरुण बोलताना त्यांनी आमच्याकडे दोघांकडे दुर्लक्ष करून बोललं, हे लक्षात ठेवा प्लीज. आणि हे आम्ही ठेवा आणि या कष्टाचं आम्हाला महत्व कळावं म्हणून काकी आजी आम्हाला खूप अशा काही शिक्षा सांगतेय, पण त्यातनं एक फार चांगला मार्ग निघेल आणि शेवट गोड होईल. पण ऋषी, या संस्कारांमधनं तुला म्हणजे कुठली आजी तुला जे संस्कार देईल ते कुठले, म्हणजे कसे असावे किंवा कुठले तू घरी घेऊन ओंजळीत ठेवून देशील असं वाटतं? आजीनी मारलेली मुस्काडीत आणि आजीने सांगितलेली गोष्ट हे सगळंच घरी घेऊन जाण्यासारखं असतं. आणि खूप दिवसांनी कुठल्या तरी मालिकेत किंवा आता घरी आजी आजोबा असतातच आणि ह्या आजीच्या रूपात परत एक आजीचा काल असा छान खेळायला खांदा मिळाला, तिच्या मांडीवर वगैरे तिने बोटांची नखं कापून दिली, एवढं सगळं. त्याच्यामुळे एन्जॉय करतोय आम्ही खूप. आमची आजी तुम्ही फार एन्जॉय कराल. म्हणजे आजीचं महत्व प्रत्येक घरात असतंच. आमच्या आजीचं महत्व आमच्या घरात काय ते आमच्या आबांकडनं जाणून घेऊया. आबा, काकी आजी आपल्याकडे आलेली आहे, तुमची काकू, तर तिच्याविषयी प्लीज आम्हाला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सांगा. तुम्हाला जी दिसते काकू ती फार शिस्तप्रिय आणि कडक आणि हिटलर वगैरे असं तुम्हाला वाटतंय, पण ती तशी नाही आहे. म्हणजे लहानपणीच माझे आई वडील गेले आणि माझा सांभाळ माझ्या काकूंनी आणि काकांनी केला. पण तेव्हा अर्थात प्रत्येक घरामध्ये ज्या प्रमाणामध्ये शिस्त असते त्याच प्रमाणामध्ये ती असायची. काका तर आमचे फार गरीब स्वभावाने बिचारे आणि फारच चांगला स्वभावाने माणूस. आणि काकूचा संबंध हातामध्ये त्या घराची सत्ता होती, म्हणजे ती सगळं घर मॅनेज करायची. काका सगळं बाहेरचं बघायचे, बागेतलं काम आणि हे, आणि काकू घर संबंध ती मॅनेज करायची. त्यामुळे घरामध्ये तिची सत्ता होती. आलेली नाहीये मी इथं कशाला आलीये हे तिला कळेलच, पण त्यासाठी ती समोर यायला हवी ना. पण नाही, मुद्दामच लपून बसलीये ती. हे बघ, गायत्रीनं असं काहीही केलेलं नाही ज्यामुळे तिला कोणापासून तरी लपून बसावं लागेल. अगं ती जरा तिच्या कामासाठी बाहेर गेले म्हणून. तू मला शिकवू नकोस. या घराची जी काही अवस्था झालीये ना, प्रत्येक जण असा वागतोय ना, त्यावरून ती कशी असेल हे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलंच आहे. हे बघ, तिचं नाव काढलंय, डोळा फडफडायला सुरुवात झाली माझी. अगो आता आलेलीच आहे
आलीस आमच्या घरी, तर नक्की तुझं येण्याचं कारण काय ते सांगशील का? ती फिनिशकडे बघते म्हणजे फिनिश चांगली आहे रे त्यातल्या त्यात. हा. तिच्या पलीकडे जी आहे ना ती खतरनाक आहे. खतरनाक. तिने हा सगळा लोचा जो केलेला आहे ना तो तिने केलाय. हे घर बरबाद जे केलंय ना ते तिने केलंय. अच्छा अच्छा. माझ्या पुतण्याच्या डोक्यावर जी बाई आणून बसवली आहे ना बायको म्हणून, गायत्रीजी हो. गप्पा बस, तीच ते. तर ती तिनेच केलेलं आहे सगळं. म्हणजे एक प्लॅन कट रचलाय या घराच्या विरुद्ध. म्हणून अच्छा, अच्छा. या घराला संकटातनं सोडवण्यासाठी मी आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की सगळ्या ज्या सासवा सुनेला जाच करतात किंवा काय, तर मग माझ्या सुनेला कळायला नको सासूरवास कसा असतो तो. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे की गायत्रीजींना अजून सासूरवास घडलेलाच नाही. तर त्या माझ्या सुनेला सासूरवास काय असतो हे दाखवण्यासाठी यांच्या सासूची ही सासू म्हणजे महासासू आता आलेली आहे या घरात. आणि मग आता गंमत बघा. तू का आणलेस? म्हणजे काकूजी तुझ्या सांगण्यावर ना तुझे हे जे काही प्रश्न आहेत ना ते मला अजिबात आवडत नाही. म्हणजे तू मला कुठले प्रश्न विचारायचेच नाही. मग मी काय करू? हा, ते त्यामुळे मी का आणलंय, कशासाठी आणलंय हे ऑटोमॅटिक कळेलच. तू असले मला प्रश्न विचारायचेच नाही. पण तोपर्यंत मग सगळं हे बघ, आमचा एकच मुद्दा आहे विघ्नेश, की जसा आमचा छळ चाललाय, म्हणजे जसं मगाशी काकू आजी म्हणाल्या गायत्रीजींकडनं. येस, आई सॉरी आईकडनं आमच्यासाठी गायत्रीची. सो जसा ते आमचा छळ करतायत ना तसा त्यांचाही छळ झाला पाहिजे. म्हणजे कळलं पाहिजे की नक्की काय सुनांना त्रास होतो, ते काय फिलिंग असतं सुनांना, की जेव्हा सासू आम्हाला बोलते. आता आम्ही चांगल्यासाठीच विचार करते ना. म्हणजे काकूजी माझा विचार असा आहे, चांगल्यासाठी विचार करते. नाही माझा मुद्दा हा तो माझाच आहे की आम्हाला बाबा सेपरेट राहू दे आणि एकदा तर तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय. पण नाही त्यांना असं एकत्र फॅमिली आणि त्याच्यात भर म्हणजे आमची मीरा. तर ते जे काही आहे ना विघ्नेश, मला क्लिअर करू दे. तर ते जे काही आहे ना त्याच्यासाठी आम्ही काकू आजींना आणलेलं आहे की सासूची सासू आल्यावर मग त्या सासूला कळेल. आणलेलं आहे म्हणजे तुझ्या बरोबर अजून कोण सामील आहे याच्यात? ते जरा सस्पेन्स मध्ये विघ्नेश. काय करतेस तू? चल पटकन आता चल. अगं तू इथेच काय थांबलीस? चल ना, आजी ओरड तिकडे. चल पटकन. अगं हे बाई चल, काय तुझं नमस्कार आरसा नंतर, आता इथे चल माझ्याकडे बघ, सुंदर दिसते. चल चल चल. गोड गोजिरी लाज लाजरी आमची मीरा ही इथे अशी. कॅश वेणी असं का बोलल्या? तेच मी तुला विचारतोय, तुला काय माहितीये का? कारण तुला सगळं माहिती असतं. मला काहीच माहित नाहीये. मला काकू आजी सुद्धा माहिती नव्हत्या. अरे हो, तुमच्या लग्नामध्ये ती आलीच नव्हती नाही का? मला काहीच माहित पण नव्हतं. मीरा मग असं का काकूजीने तिचं मन असं तुझ्या विरुद्ध कोणी केलं असावं असं तुला वाटतंय? माहित नाही हो. म्हणजे मी रंगपंचमीच्या दिवशी अभिलाषा वहिनी म्हणत होत्या की कावळा कावळा कोणीतरी येणार. मला वाटलं भांग चढली असेल म्हणून बोलत असतील. खरंच आल्या ना काकू आजी. आणि नंतर कळलं पाया सुद्धा पडू दिलं नाही त्यांनी मला. माझ्यावर रागराग करतात, माझ्या हातचं पाणी पित नाहीयेत, मी केलेलं अन्न खात नाहीये, मला दूर मला एकटं हे करतात. मला कळत नाहीये की ते माझ्यावर का बरं माझ्यावर चिडल्यात पण सारखं हे म्हणतायत की येऊ दे म्हणजे नाही, हे एकदम येऊन उभे राहिले म्हणून म्हटलं. मी खूप टेन्शन मध्ये आहे काकू आजींमुळे. सॉरी. त्या मला हे म्हणतात की तू तुझ्या सासूला येऊ देत, मी घाबरत नाही तिला. तर सारखं आईंबद्दल ते असं राग करतात. म्हणून आम्हाला आणि आबांना खूप भीती वाटते. प्रथमेश, आलो हजर. उपस्थित. तर बिचारा बायकोच्या धाकातही भरडला जातोस. आता काकू आजी आली, ती नाही ते छळ करते. आता वेगवेगळे छळ तुम्ही स्क्रीनवर पाहणार आहात. तुझं काय म्हणजे तुझी शारीरिक खच्चीकरण काकू आजी करतेय नवीन मेहनती करायला लावून, आणि मानसिक खच्चीकरण बायको करते. आता तुझं काय या सगळ्या स्टँड आहे? कॅश बोलू मी थोड्या वेळ का नको? हो म्हणाली, आता बोलू शकतो. कसं आहे, माझं खच्चीकरण तसंही माझ्या घरातनं सुरू आहे, माझ्या फॅमिलीकडनं.
पण ठीक आहे, माझा मुलगा जो आहे तोच माझा फक्त ऐकतो आता. तो मला 4 वर्षांचा तो मुलगा आहे, तोच ऐकतो. बाकी कॅश मला जे काही करायचं ते करतेच. असो, काकी आजी आली आहे त्यामुळे आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांना जे काही हाल सोसावे लागणार आहे, हाल नाही म्हणणार मी, त्याच्यातनं पण आपल्याला काहीतरी शिकवण नक्की मिळणार आहे. अगं तू म्हणतेस ना देवदर्शनाला जायचंय, देवदर्शन म्हणून आम्ही तुझ्यासाठी अष्टविनायक यात्रेची तिकीट आणतो. काहीही झालं ना तरी काकू आजी आणि आई एकमेकींसमोर यायला नको. काहीही झालं ना तरी काकू आजी आणि आई एकमेकींसमोर यायलाच हवं. झी 24 तास एक पाऊल पुढे.